नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत फिश करी करून दाखवणार आहे। अगदी गावरान पद्धतीने मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। एकदा ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी अर्धा किलो फिश घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर ही फिश मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मस्त असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून 10 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। इथे आता आपली फिश छान अशी मॅरिनेशन होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेतलेला आहे, तो बघूया। इथे मी सर्वात आधी 4 कांदे छान असे चुलीवर भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो सुद्धा छान असा गॅसवर भाजून घेतलेला आहे। त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी सुद्धा मी छान अशी गॅसवर भाजून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडं पाणी घालून छान असं वाटण करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इतपत मी असं जाडसर वाटण ठेवलेलं आहे। खूप जास्त आपल्याला फाईन पेस्ट सुद्धा नको आणि खूप जास्त जाडसर सुद्धा नको। अशा पद्धतीचं जितपत तुम्हाला मिक्सरला वाटता येईल तितकं आपल्याला छान असं वाटण वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर सर्वात आधी कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण इथे आता आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तुम्ही हे अशा पद्धतीचं वाटण जर एकदा बनवून ठेवलं तर कोणत्याही भाजीला चालेल। बटाट्याच्या भाजीला, वांग्याच्या भाजीला सुद्धा छान लागते। पातोळ्याची आमटी जरी केली तरी हे वाटणाने मस्त अशी चव येते भाजीला। इथे मी आता वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे। इथे आता तुम्ही वाटण जितकं छान परतता तितकी भाजी आपली चवीला सुद्धा छान लागते। बघू शकता तुम्ही, इथे मी लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं मस्त असं वाटण परतवून घेतलेलं आहे। वाटण आपलं छान असं परतवून झालं की लगेचच पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे। लाल तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे मी फिश करी मसाला घालून घेणार आहे। याच ठिकाणी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे। हे सर्व आपल्याला आता मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। याने काय होईल, आपल्या भाजीला मस्त अशी तरी येईल। तुम्हाला तुमच्या भाजीला सुद्धा तरी येत नसेल, कट येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची ही पद्धत तुम्ही ट्राय करू शकता। आता आपल्याला यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं असंच ठेवायचं आहे। बघू शकता तुम्ही, 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त असं आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे। लगेचच यामध्ये आता मी मॅरिनेशन केलेली फिश घालून घेणार आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी परत यावर 2 मिनिटं अशाच पद्धतीने झाकण ठेवणार आहे आणि लगेचच 2 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली फिश अर्धवट शिजवून सुद्धा झालेली आहे। आता लगेचच यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला आता जितपत रस्सा हवा असेल तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। पाणी आपल्याला इथे गरमच वापरायचं आहे। गरम पाण्याने भाजीला सुद्धा चव छान येते आणि लगेचच आपली फिश शिजून तयार होते। आता मी भाजीला मस्त अशी उकळी काढून घेणार आहे।
बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. थोडा वेळ शिजवलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे, नाहीतर आपली फिश भाजीमध्ये विरघळू शकते. म्हणून लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. दिसायला सुद्धा छान अशी दिसते, रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.